पठाण साहेबांनी सांगितलं की तंत्र शिक्षण विभागाची जबाबदारी माझ्याकडे 2008 साली असताना 6-7 महिने माझ्याकडे तो विभाग होता आणि त्यावेळी पण हीच चर्चा समोर येत होती की रोजगाराची संधी मिळणारे जे काही कोर्सेस असतील ते कुठेतरी आपण प्रमोट केले पाहिजे. व्होकेशनल सब्जेक्ट आपण तयार केले. इंजिनिअरिंग कॉलेजला त्या काळामध्ये त्या इंजिनिअरिंगच्या डिग्रीला डिमांड असताना ते आपण पुढे आणलं. तरी आजच्या घडीला जे डिमांड बेस्ड कोर्सेस आहेत ते तयार होत नाही आणि जे स्टडी गॅप आहे ते आपण स्टडी करून काय केलं पाहिजे त्या पद्धतीने पुढे जात नाही. ही सत्य परिस्थिती आहे. पठाण साहेबांनी सांगितलं की शिक्षण देत असताना व्यक्ती हे घडलं पाहिजे. तो घडत असताना परिवाराला त्याला फायदा मिळाला पाहिजे, त्याचबरोबर समाजाला फायदा मिळाला पाहिजे, त्याचबरोबर देशाला फायदा मिळाला पाहिजे. हा विषय पठाण साहेबांनी आपल्या समोर ठेवलेला आहे. माझं म्हणणं एकच आहे की जेव्हा 2008 साली MITच्या कॅम्पसमध्ये मला बोलवण्यात आला तेव्हा मी बोललो होतो की या देशामध्ये चर्चा होत राहत आहे की या देशाची लोकसंख्या या देशाची समस्या आहे. पण त्या काळामध्ये मी बोललो होतो की या देशाची लोकसंख्या ही समस्या नाही, समस्या ही आहे की आपण त्याला ट्रेंड करत नाही. ही मोठी समस्या आहे आणि आज पण माझं मत तोच आहे. अमर्त्य सेन साहेबांनी पण हेच सांगितलेलं, नंतर सांगितलं. पण जगामध्ये आपण पाहिला तर जगामध्ये आपण माणसाला वर्क फोर्स जे म्हणतो त्याची कमतरता आहे. आपल्याकडे वर्क फोर्स आहे. जर व्यवस्थित आपण या वर्क फोर्स तयार केला तर जगभर जी गरज आहे ते पूर्ण करण्यासाठी कुठेतरी आजच्या घडीला आपण इथे आल्यानंतर हे जॉब फेअरच्या माध्यमातून 1000 लोक येतील, 200 लोकांना प्लेसमेंट मिळणार आहे. पण मी पाहतो की प्लेसमेंट दिल्यानंतर आज हे प्लेसमेंटचे सर्टिफिकेट किंवा लेटर ऑफ जॉईनिंग इश्यू होणार आहे. पण बरेचशी मुलं तिकडे जॉईनिंगला जात नाही. गेले तर 10-15 दिवस तिकडे काम करताय, पुन्हा ते सोडून देत आहे. म्हणजे याच्या ट्रॅकिंग राहत नाही. ही सत्य परिस्थिती आहे. आणि आमच्या रोजगार विभागाचे अधिकारी काहीतरी तरी बसले असतील. आजच मी जाहीर करतोय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही खाजगी रोजगार मेळावे असतील आमच्या रोजगार विभाग त्याला जॉईंट होऊन त्याच्या कायच घडलं ट्रॅकिंग करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्याचा आपण कार्यक्रम हाती घेऊ. त्याच्यातून आपल्याला माहित तरी पडेल की बाबा आपण जॉब फेअरमध्ये किती लोकांनी अप्लिकेशन केलं, किती लोकांना कुठेतरी अपॉइंटमेंट मिळाले, किती लोक गेले तिकडे, रुजू झाल्यानंतर किती दिवस त्यांनी कामं केली आणि किती लोक कंटिन्युएशनमध्ये आहे याच्या ट्रॅकिंग करणं हे गरजेचं आहे. निश्चित रूपाने आता माझ्याकडे स्किल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट दिल्यानंतर माझी काही जबाबदारी. प्रिन्सिपल साहेबाशी बोलत असताना मायनॉरिटी डिपार्टमेंट माझ्याकडे असताना आमच्याकडे स्किल डेव्हलपमेंटचे बरेचसे कार्यक्रम केंद्र सरकारचे चालत आहे, राज्य सरकारचे चालत आहे. पण त्याची माहिती लोकांना नाही आणि कोण चालवत आहे, कसा चालवत आहे याच्या कुठेतरी व्यवस्थित लोकांना माहिती नसताना जे काही संस्था ते कार्यक्रम चांगल्या पद्धतीने राबवू शकत आहे त्यांना ते कामं मिळत नाही. आणि मी आज जबाबदारीने दोन्ही खातं माझ्याकडे असताना मी आपल्याला प्रिन्सिपल साहेब सांगू इच्छितो की तुमच्या या कॉलेजला आमचे जे कोर्सेस आहे त्याच्यात 30,000 रुपये, 40,000 रुपये, 50,000 रुपये, 60,000 रुपयेपर्यंतच्या आम्ही कुठेतरी फीसेस देतो. त्याच्या विद्यार्थ्यांना पैसे द्यायची नाही आणि ते पैसा सरकार देऊन त्यांना ट्रेंड करण्याचा कार्यक्रम आहे. तुमच्या कॉलेजला पण तो कार्यक्रम देण्याची जबाबदारी मी घेणार आणि मी जाहीर करतो. त्याचबरोबर पठाण साहेबांनी सांगितलं की बाबा ड्रायव्हरला पगार जास्त आणि ग्रॅज्युएटला पगार कमी. मंत्रालयामध्ये मागच्या सरकारच्या काळामध्ये कॅन्टीन बॉयसाठी ॲप्लिकेशन टाकल्यानंतर 2 लाख लोकांनी अर्ज केला आणि त्याची डिग्री काय आहे, MA आहे कोणी, काही पोस्ट ग्रॅज्युएट. म्हणजे कॅन्टीनमध्ये कुठेतरी बेराची कामं करण्यासाठी पोस्ट ग्रॅज्युएट लोक समोर येतात. पठाण साहेब मी आपल्याला बोलू इच्छितोय की आपण कुठेतरी बेरोजगारांच्या फौजा तयार करत असताना कुठेतरी मी लहान असताना मुंबईमध्ये शाळेमध्ये जात असताना तेव्हा माझ्यासोबतची काही मुलं 5वी पर्यंत गेल्यानंतर त्यांच्या आई वडिलांनी त्यांना काढून कुठेतरी टर्नर मोटर मेकॅनिकसाठी गॅरेजेसमध्ये पाठवत होते. नंतर चाइल्ड लेबरचा कायदा आल्यानंतर ते परिस्थिती बदलली आणि आजच्या घडीला आई वडील त्यांना कुठेतरी ग्रॅज्युएट करताय
पण स्किलिंगकडे लोक डायव्हर्ट होत नाही, ही सत्य परिस्थिती आहे. आपल्याला कुठेतरी मानसिकता बदलली पाहिजे. आता हे ग्रॅज्युएटची डिग्री युनिव्हर्सिटी देत आहे, पण स्किलिंगची सर्टिफिकेट मिळत आहे. विद्यार्थ्यांना वाटते की बाबा माझ्याकडे हे काही सर्टिफिकेट कोर्स घेऊन मी काय करणार आहे. त्याच्यासाठी या राज्यामध्ये स्किल युनिव्हर्सिटी शासनाची आपण तयार करू, वेगळे वेगळे कोर्सेस तयार करू, त्याला आपण ग्रॅज्युएटचा दर्जा देऊ आणि जगभरात कुठेतरी तो सर्टिफिकेट चालेल. या प्रकारची युनिव्हर्सिटी या राज्यामध्ये निर्माण करण्याचा आमचा मानस आहे आणि येत्या काळामध्ये 2-3 महिन्यामध्ये सगळं त्याचे ड्राफ्ट तयार करून कमिटीच्या माध्यमातून विधानसभेमध्ये कायद्याद्वारे एक स्किल युनिव्हर्सिटी या राज्यामध्ये तयार करून कुठेतरी तुम्ही जे सांगताय लॉर्ड मेघालयला एक पर्याय निर्माण करण्याचं काम स्टेट म्हणजे एज्युकेशन सिस्टममध्ये आपण निश्चित रूपाने भविष्य काळामध्ये घेणार आहोत. ज्यास बऱ्याचशा काही बोलता येते. आता या स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून बेरोजगारी एक मोठा संकट असताना माझ्या विभागाच्या माध्यमातून माझ्याकडे एम्प्लॉयमेंट स्वयंरोजगारचा पण खाता असताना त्याच्या माध्यमातून रोजगार किती उपलब्ध आहे, कसा रोजगार देता येईल, किती लोक रोजगार त्यांच्याकडे आहे, हा सगळा डाटा बेस तयार करून या राज्यामध्ये पण लोकांना रोजगाराशी कसं जोडता येईल. आणि मी जेव्हा बोलतो की जगभरात संधी असताना आपल्याला त्या पद्धतीने वर्कफोर्स तयार केला पाहिजे आणि आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून जगभरात माणसं पाठवण्याचा पण कार्यक्रम निश्चित रूपाने घेऊ. आणि कुठेतरी जी तरुणाई जे त्याला वाटते की माझ्या भविष्य काही नाही, त्यांना भविष्यासाठी नवीन दार कसे उघडता येईल, निश्चित रूपाने 2-4 महिन्यामध्ये आपल्याला सगळा कार्यक्रम समोर आल्यानंतर तुम्हाला मिळेल. मी अमाना शेख यांचा मनापासून आभार मानतो की आपण आज हा रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे. आमच्या जे रोजगार स्वयंरोजगारचे विभागाची लोक आहेत त्यांना पण सांगणार आहे की जे संपूर्ण राज्यातले मेळावे होत आहेत त्यांना डाटा तयार करा, ट्रॅकिंग करा आणि प्रोत्साहन देण्यासाठी आमच्याकडे 60,000 रुपये आम्ही खर्च करतो. एखाद्या विभागाने रोजगार मेळावा घेतला तर 60,000 रुपयाचं बजेट आहे. तर त्यांनीच करावा असं आमची अपेक्षा नाही. जे कुठली संस्था रोजगार मेळावा घेत असतील त्यांना कुठेतरी आपण नोंदणी करू आणि त्यांच्या माध्यमातून पब्लिक प्रायव्हेट गव्हर्नमेंट पार्टनरशिपच्या माध्यमातून पुढे रोजगार मेळावे कसे करता येतील, सरकारच्या वतीने कंपन्या कसं आणता येतील, त्या पद्धतीने पण एक ठोस कार्यक्रम तयार करून यासारखे कार्यक्रम चांगल्या पद्धतीने पुढे चालले पाहिजे. या मानसिकतेने पुढचे निर्णय घेऊ. मी पुन्हा एकदा या परिसरात आलेले सर्व तरुण वर्ग, विद्यार्थी यांना रोजगारची संधी शोधण्यासाठी जे इथे आलेले त्यांना आज मिळतलीच असं नाही, पण भविष्य काळामध्ये काही एक मूलचूल परिवर्तन करून आपल्याला जास्त संधी उपलब्ध करून देणार. इतकंच बोलून पुन्हा मी सर्वांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.